यूट्यूबवर हिंदुस्तान 24 तास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। मानवी हक्क संरक्षण फेडरेशनच्या पनवेल शहर अध्यक्षपदी आशिष मोहकर यांची नियुक्ती। सदस्य ते अध्यक्ष पदापर्यंतचा प्रेरणादायी प्रवास। मानवी हक्क संरक्षण फेडरेशनमध्ये आपल्या कामाची सुरुवात एक सामान्य सदस्य म्हणून करणारे आशिष मोहकर यांची आता पनवेल शहर अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे। त्यांच्या अथक परिश्रमाचे आणि मानवी हक्कांच्या संरक्षणासाठी केलेल्या सातत्यपूर्ण कामाचे हे मोठे फलित मानले जात आहे। नुकताच पनवेल येथील मुख्य कार्यालयात झालेल्या एका विशेष पदाधिकारी नियुक्ती सोहळ्यात राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर मुनीर तांबोळी आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष अब्रार मास्टर कच्छी यांच्या हस्ते आशिष मोहकर यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले। या महत्त्वपूर्ण प्रसंगी राष्ट्रीय जनसंपर्क अधिकारी राज सदावर्ते यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। या नियुक्तीबद्दल बोलताना आशिष मोहकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले। ते म्हणाले, फेडरेशनने माझ्यावर टाकलेला हा विश्वास सार्थ ठरवण्यासाठी मी कटिबद्ध आहे। एका सामान्य सदस्य पदापासून पनवेल शहर अध्यक्ष पदापर्यंतचा हा प्रवास माझ्यासाठी खूप प्रेरणादायी आहे। पनवेलमधील प्रत्येक नागरिकाला त्याचे मानवी हक्क मिळावे यासाठी मी अथक प्रयत्न करेन। समाजातील वंचित आणि पीडित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी फेडरेशनच्या माध्यमातून आम्ही अधिक सक्रियपणे काम करू। मोहकर यांच्या या नियुक्तीमुळे पनवेलमध्ये मानवी हक्कांच्या संरक्षणाच्या कार्याला अधिक गती मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। त्यांच्या नेतृत्वाखाली फेडरेशन समाजात मानवी हक्कांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि गरजू लोकांना मदत करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला। यावेळी फेडरेशनने संघटना वाढवण्यासाठी व्यापक सदस्य मोहीम राबवण्यावर आणि महिलांसाठी स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्यावर भर दिला जाईल असेही सांगण्यात आले। यूट्यूबवर हिंदुस्तान 24 तास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।